भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना इतका ओव्हर कॉन्फिडन्स झालाय ना, हे नेते काय बोलतात त्यांना कळत नाही. आता काही जण म्हणतात केंद्रात 400 जागा भेटणार, म्हणजे अख्ख्या भारतामध्ये लोकसभेच्या 400 भेटणार, कोण म्हणतं 370 भेटणार, आणि स्वतः पंतप्रधान म्हणतात 370च्या वरती जागा भेटणार. महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात 45च्या वरती जागा भेटणार. तर म्हणजे बाकीच्या पक्षांना फक्त 2-3 जागा भेटणार का? पण एक गोष्ट भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवायची की ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला हा मारणार. आता भारतीय जनता पार्टीच्या कमळाबाईला माननीय शरद पवारांना जे नवीन चिन्ह भेटलेलं आहे तुतारी, ते तुतारी चिन्ह आणि जे उद्धवसाहेब ठाकरेंचं जे मशाल चिन्ह आहे ना, तर हे दोन्ही चिन्ह ह्या कमळाबाईला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण बघतोय मित्रांनो, बघा आता ह्या दोन चिन्हांची पार्श्वभूमी जी आहे ना, ती पार्श्वभूमी महाराष्ट्र धर्माशी जोडलेली आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांपासून जो धर्म चालत आलेला आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची घडी बसवलेली आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जे बहुजनांना बरोबर घेऊन जे आपण म्हणतो त्यांनी जे संपूर्ण स्वराज्य चालवलं आणि त्याला महाराष्ट्र धर्म म्हणतात. आता ही तुतारी आपल्या सगळ्यांना माहिती, त्यावेळेस मित्रांनो शिवगर्जना दिली जाते आणि किंवा ज्या वेळेस त्या काळामध्ये जे आपले आपण म्हणूया मराठी सैनिक होते, या सैनिकांच्या अंगामध्ये चेतना जागवण्यासाठी जी तुतारी वाजवली जायची, त्या तुतारी चिन्हाचं आज माननीय शरद पवार यांनी जे त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने जे मागितलं ते नाही दिलं, पण चांगलं चिन्ह दिलं आणि त्या चिन्हाचं आज त्यांनी रायगडावरती जाऊन अनावरण केलं. तर त्यांनी मागितलं होतं वटवृक्ष आणि आणखी 2 चिन्ह मागितले होते, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने कसं आहे आता असं त्यांनी ठरवलेलंच आहे का जे हे बाकीचे सगळे पक्ष विरोधी पक्ष मागतील ते काय द्यायचं नाही आणि वेगळं द्यायचं. पण त्यांनी हे तुतारी चिन्ह दिलं, पण का ते चिन्ह त्यांनी चुकून जरी दिलं असेल, पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चांगलंच आहे. आपण बघितलं असेल मित्रांनो, तुतारी ही जी काय आहे ती तुतारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी मावळ्याशी जुळलेली आहे. आणि तसेच मित्रांनो मशाल, आता ही मशाल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही मशाल छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळलेली आहे, आपल्या सनातन धर्माशी जुळलेली आहे, आपल्या देवदेवतांशी जुळलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये होणार काय बघा, तर महाराष्ट्रातील लोक जे आहेत, महाराष्ट्रातील मतदार जे आहेत, तर हे मतदार सगळ्या बाकीच्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र धर्म चांगल्या प्रकारे पाळतात. आता आपण बघितलं असं आतापर्यंत प्रचार मोदी आणि हिंदुत्व असा केला जातो. आता जो प्रचार होणार आहे तर तो महाराष्ट्रामध्ये ह्या बाकीच्या विरोधी पक्षांकडून महाराष्ट्र धर्माचा प्रचार होईल. महाराष्ट्र धर्माचा जर प्रचार झाला तर त्याच्या पुढे मोदी फिका पाडणार आणि मोदीला महाराष्ट्रामध्ये काहीही करता येणार नाही. तर एकंदरीत जर आपण सगळा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 15-16च्या वरती जागा येणार नाहीत आणि देशामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या जागा पकडून बरं का, आता ते किती जरी वल्गना करत असले 370 जागा येतील, पण त्यांना भारतीय जनता पार्टीला स्वतःचं असं बहुमत हे केंद्रात भेटणार नाहीये. याचं कारण आता तुम्ही किती जाहिराती बघा, त्यांनी किती सर्वे केले ते जरी सांगत असले, पण ग्रामीण भागामधली रियालिटी वेगळी आहे. सामान्य माणूस वैतागलेला आहे, शेतकरी वैतागलेला आहे, बेरोजगारी इतकी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, उद्योगधंदे काहीच नाही आहे. हे फक्त आता त्यांचं फक्त काय झालंय सगळं राम मंदिर आणि हिंदुत्व. पण आता कसं आहे, आपल्या सगळ्या लोकांना प्रभू रामचंद्राविषयी आत्मीयता आहे, प्रेम आहे, आपल्या सगळ्यांचं ते दैवत आहे. आणि पण कसं आहे का निव्वळ देवदेव करून चालत नसतं आणि त्याच्याबरोबर पोटाचं पण काहीतरी बघावं लागतं. जर पोट जर आपलं टिकलं तरच आपण देवाकडे जाऊ शकतो. जर पोटात जर आपले काही गेलं नाही, पोटासाठी कामदाम भेटलं नाही, तर देवाकडे आपण जाणार कसं, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आता भारतीय जनता पार्टी फक्त आणि फक्त मंदिरावरतीच राजकारण करतंय, मंदिरावरती मतं मागणार. पण सामान्य जनतेने मतं मागायला पाहिजे. ती बेरोजगारीवरती तुम्ही किती बेरोजगारी कमी केली, किती रोजगार दिले, किती उद्योगधंदे आणले, किती महागाई कमी केली, किती सामान्य लोकांना तुम्ही दिलासा दिला, शेतकऱ्यांना किती दिलासा दिला, तर या सगळ्या गोष्टी आता सामान्य मतदारांनी यांना विचारल्या पाहिजे. आणि तर आता मित्रांनो एकंदरीत आता बघा, हे जे 2 चिन्ह ह्या दोन्ही पक्षांना भेटलेले आहेत ना, तर आता ह्या दोन्ही पक्षाशी निगडीत मित्रांनो महाराष्ट्र धर्माशी हे दोन्ही चिन्ह निगडीत आहेत आणि आता ह्या दोन्ही चिन्हांमुळं भारतीय जनता पार्टीची पुंगी वाजणार आहे आणि कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तरी वाजणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी कुठल्याही प्रकारे अनुकूल वातावरण नाहीये. आता किती वल्गना मारल्या, समजा बावनकुळेने मारल्या, चंद्रकांत पाटलांनी मारल्या 45+वर, पण त्यांना 15-16च्या वरती जागा भेटणार नाहीत आणि महाविकास आघाडीला जवळजवळ 30च्या आसपास जागा भेटतील अशी जवळजवळ शक्यता आहे, म्हणजे सगळेच सर्वे सांगतायत.
आणि सगळं जनमानस सुद्धा तसं आहे. आणि तर एकंदरीत मित्रांनो तेव्हा बघा, आता भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये मोठ्या पराभवाला तयार राहिलं पाहिजे आणि तो पराभव पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि त्या मित्रांनो, जरी माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.